हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मी कोणी पाणी पाजलेलं आहे, परत लाईट आली आणि छोटी मोटर आम्हाला इन्व्हर्टर चालू होत नव्हती, म्हणजे ती पाणी वडणं झाली। मग लाईट आल्यावर मोठी मोटर घेतली इकडे, तिने टम भरून घेतलं। परत मग काही जास्त संध्याकाळी पाणी पितच नाही, सकाळीच फुल पोट भरून पितात। तर त्याने ड्रम खाली केले, पण डबल भरले। मग मी सगळी गुरु पाणी पाजली। मग नंतर मी शेण वडलं, लुटून नाही काढलं, परत शेण टाकलं। आता थोडं दम लागलेला आहे, सगळी काम झालेले आहेत। काय आता आराम करत आहेत, थोडे काय बसले आहेत, काय उभारले आहेत, आणि सगळं A to Z काम झालेले आहेत। आणि इकडं पण, आणि हे काय आम्ही संध्याकाळी लोटणार आता नाही। आणि तिकडे पण काय बसलेले आहेत, काय उभारलेले आहेत। तर ऑल टोटल काम झालेले आहेत। आता चालू आहे घराला पाणी मारायचं, त्यानंतर झाडांना पाणी सोडायचं, पलीकडच्या झाडांना तर तिकडे पण सोडायचं आहे। तर आता जाऊया। आणि बघू काय काम केलं नाही, नुसतं मोकळंच माझं महाग फिरतंय, त्याने काही काम केलेलं नाही आहे। असं आहे की खेळायला झालं गेलं सायकल। तर झाडं पाणी मारून झालं, आज आता आत मारतायत, परत वर मारून झालं झाडांना पाणी सोडूया आपण। तिकडे झाडाला लिंबूच्या, सीताफळ वगैरे, चाफा, पपई वगैरे त्यांना झाडं पाणी सोडूया पाईप मोटरच्या, फुल पाणी येते। आणि तिकडं झाडाला पाणी आमच्याकडं म्हणजे मोठा पाईप नाही आहे, हो जो होता तो घरामुळे पेटला हे तुटलं सगळं, त्यामुळे लिंक तुटली, त्यामुळे पाईपानं पाणी द्यायला लागलं। काय सगळं घराला पाणी मारून झालेलं आहे। आणि आता फायनली गेलेली आहे लाईट, आणि आम्ही पाईप आणला इकडं। तर आता पेरू झाडाला इथं लिंबूचं आहे, त्यामुळे पपईचं, चाफ्याचं, 2 सीताफळाचं आहेत, पुढं चिंचं झाड आहे। तर सगळ्यांना पाणी देऊया मस्तपैकी लाईट आल्यावर। तो पण 1-2 पेरू गावतील, तर पेरू खाऊन घेऊया मस्तपैकी। आलोयच तर इकडं आपण। तर काय लाईट पण आलेली आहे, आणि मला बघा हा मस्तचा पेरू पण भेटलेला आहे इथं पानासोबत। तर मी काढलेला आहे इथनं। थोडा वेळ ह्याला पाणी देऊया, थोडा वेळ त्याला पलीकडे दाखवतो अजून झाडं। तर काय शाळेत पप्पे झाडाला पण पाणी सोडलेलं आहे, ह्या इथं चाफ्या झाडाला पण पाणी सोडलेलं आहे बघा तिथं। आणि बघा चाफ्याला किती मस्त मस्त फुलं लागलेली आहेत, एकदम मस्त सुंदर दिसतंय। आणि इकडे लिंबू झाडं आहेत, ती पण चुकून चालू होतं बघा उन्हाळ्यामुळे, त्याला पण फुल भरपूर पाणी सोडलेलं आहे। आणि आता वेदू इथं सोडते सीताफळ झाडाला पाणी, थोडी कसं वेदू, आणि सीताफळाला आंघोळ पण घातलेली आहे। आणि बघा तिथे छोटी सीताफळ पण लागलेले आहेत, एकदम मस्त मस्त। तर आता ती पण थोड्या दिवसात पिकतील, मोठी होतील, आणि पाणी पण भरपूर देणार आहे आम्ही। तर आता आंघोळ पण घातलेली आहे। आणि ह्या पण झाडाला अजून पाणी द्यायचं आहे, त्याचं चिंचाचं झाड आहे त्याला पण पाणी द्यायचं आहे। मग झाड मोठं पण करायची, आणि मग जेवण करायचं। भूक पण लागलेली आहे गुरांची वगैरे सगळी कामं करून आणि पाणी मारून। आणि गायच पाणी मारून झालेलं आहे, आणि पाईप पण इथं गोळा करून ठेवलेला आहे। तर आता जाऊया आणि जेवण करूया। तर काय दिस इज पुरण, दिस इज कणिक, तिकडे पोळी पडलेली आहे, आणि चालू आहे पुरणपोळी बनवायची। तर आता पुरणपोळी खाऊया मस्तपैकी, भूक लागली जाम, 10-12 वळून टाकू मस्त। तर काहीच फायनली जेवण झालेलं आहे, आणि आता झोपलोय। तर थोड्या वेळाने फिरायला जाऊया मस्तपैकी। आता थोडंसं पोट भरलंय, त्यामुळे थोडासा आळस आलेला आहे। थोडा वेळ आराम करूया, मग जाऊया कुठं किंवा बाहेर जाऊया, फिरून मोकळच काय करूया। आणि आम्हाला एक मस्त आईस्क्रीमची रेसिपी भेटलेली आहे, तर बघूया जमते का। दूध पण आहे आमच्याकडं, आणि टोस्ट पण आहे। तर आईस्क्रीम बनलं तर म्हणजे पहिल्यांदा ट्राय करू फुल। काजू बदाम पण आहे, पण काजू बदाम पहिल्यांदा नाही टाकायचं आम्ही, थोडं बघूया कसं जमते। जमलं तर मग करूया पूर आईस्क्रीम। काल आयला सांगितलं आम्ही की कुरड्या आपण पापड वगैरे करूया। तर आईच बघा हे कुरड्याचं काय मध्ये राहिला आहे, होय का, काय मध्ये याला, नाही काय म्हणते पीठ, काय म्हणते रे, हां हे पीठ झालं। तर हे जर आपण थोडंसं उन्हात घालायचं आणि हे स्मूथ करायचं, तर ते उन्हात वाळून पापड बनते, म्हणजे परतावून आपण खाऊ शकतो। तर बघा आज थोडं तळलेलं पण आहे आम्ही, आणि फुल एवढं मोठं होतं, आम्ही थोडं खाल्लेलं आहे। तर आता नवीन बनतंय ह्याच्यापासून। तर काय बघा इथे एक पीठ आहे, ह्यात अर्धा आहे, आणि पाणी लावून काढण्यासाठी हे आहे। आणि इथं पाल हातरला आहे, त्यावर छोटंसं ओलं कापड, कारण की कानाच्या वाळ असलं तर चिटकून येतं, ओलं कापड केलेलं आहे। आणि ऊन पण खतरनाक पडलेलं आहे, 2 वाजलेले आहेत, त्यामुळे ऊन पण खतरनाक पडलेलं आहे। तर टोपी घेऊन येऊ, एकदम डोकं असं गरम झालेलं आहे, टोपी घेऊन येऊ फटाफट, याचं पाक वाट लागेल डोक्याची। हां 1 मिनटं। तर टावेल पण आम्ही या संस्कृतीला, हे तुझं काय नाही, आणि एक टोपी घेऊन या माझी। तर फटाफट जाऊया, मग तिथं शूट पण करायचं आहे वर, आणि थोडं आईची हेल्प पण करूया। येते का बघूया। कॅप पण घेतलेली आहे, उद्या टावेल पण घेतलेला आहे, संस्कृती वाळू होतं,
वाळू घातलेला आहे, तो पण घेऊन जाऊया. तर काय तिथं आईच्या 6 झालेल्या आहेत, संस्कृतीच्या 3 झालेल्या आहेत, 4थी चालू आहे. आता आईची 7वी. असं पूल हे एक पातेलं आहे आणि हे एक पातेलं आहे. 2 पातेलं 2 किती होतात मोपून लास्ट सांगतो तुम्हाला कॅल्क्युलेट करून. तर काय दोन्ही श्रेणीनं काय केलेलं आहे बघा, 2 कुरड्याचं एक साथ एका जागी केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. तर हे बघा आईचे सिंगल आहेत, सिंगल आहे. आता बघा हे पण आणि हे पण दोन्ही एकच केलेलं आहे वेदून आहे. आणि वेदू पण आलेले आहे 3 पळ्या घेऊन 3 एकाने काम झालेलं आहे. आले गायस, जिरा आणि तेल पण टाकलेलं आहे, जिरा आणि ट्रे पण टाकलेला आहे. तर ते बघायला पण एकदम सुंदर दिसायले. आणि ऊन पण एवढं खतरनाक आहे गेलं की वाळून पण जायले. तर गायस आता श्रेया माझ्या आहे, चौघी मिळून करतायत आणि अर्ध्याच्या वर झालेला आहे आणि हे संपलेलं आहे, त्यात थोडंसं राहिलेलं आहे. तर बघू आता किती होते. आणि गायस हे पेट जरा थोडं गाढ झालेलं आहे, त्याचं पापड बनत नाही आहेत. तर त्याचं आम्ही सांडगं घालतोय गोल 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 गोल, जे आम्ही खाल्लं होतं खाली तायाच्या घरी आजीच्या दुसऱ्या. तर त्याला थोडं गोल गोल करायचं असं आणि असं मांडून द्यायचं. तर हे 3 माझे आहेत. इकडे वेद असं शंकुश्रेया पण करतायत आणि ह्यात अजून थोडंसं पीठ आहे. होय लवकर आली संतू. तर काय बघा पापड घातलेले आहेत आणि पीठ परतना वेदूच्या आता पीठ सुकून गेलं. तर हे आहेत बा सांडगं पण घातलेले आहेत गोल 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 गोल. तर आता मला वाटत नाही की ही संध्याकाळपर्यंत सांडगं राहतील असं मला वाटत नाही, कारण की बघा ह्या इथे एक होतं, इथे एक होतं आणि अजून कुठं होतं, अजून एक कुठं होतं. तर ते 4 गायब झालेले आहेत, 2 राहिलेले आणि सुट्टे हे आम्ही मध्ये अजून एक गायब झालेलं आहे, अजून एक गायब झालेला आहे आणि ह्या इकडे राहिले आहेत थोडं. आणि जे स्टार्टिंगनं मंगाने घातले होते ते थोडं आता वाळ्या पण लागलेले आहेत, ते आता परतनं घातलेले आहेत. आणि हे पण थोडं वरण वाळलेले आहेत, कारण की ऊन लय जास्त आहे. आणि हे तर बघा हे वेदून काण केलं, हेतनं थोडं फाडून बी टाकलेलं आहे वडून, म्हणजे त्याला अजून दम निघेल नाही. आणि एक मी पण सांडगं खाऊन बघतोच आता मस्तपैकी. थोडंच मीठ कमी आहे, जी बाजरीची असतात नाही, बाजरीची 1 नंबर लागतात. हे थोडं हे गव्हाचं आणि ह्याचा आहे तांदळाचा आहे हां, त्यामुळे एवढं चांगलं नाही. बाजूच्या बाजरीचे एकदम मस्त लागतात. तर काय तुम्ही काही चालते फिरते पापड पडलेलं आहे का? दुसऱ्याचे पॅन्ट पापड पडलेला आहे आणि फुल कुरकुरीत आहे. तर काय ह्यात गहू आहे आणि ह्यात ज्वारी आहे. तर दोन्ही तिकडे न्यायचं आहे आणि कांदा होता आहे. श्रेया सायकल आणती आहे, कारण की एवढं उचलणं सोपं नाही आहे. दोन्ही पोती सायकलवर टाकाव्या आणि तिकडे घेऊन जाऊया. काय सायकल गहू पण आणलेला आहे, पोतं पण मोकळं केलेलं आहे आणि एवढं कॅन भरलेलं पण आहे. तर आता जाऊया माघारी. तर काय आता सांडगे बघायला आलतो आणि बऱ्यापैकी वाळलेले आहेत एकदम खतरनाकपणे. आणि तुम्हाला मग पण सांगणार होतो का, तर टोटल काउंट करतो तो सांगतो किती केले तर आम्ही. काय माझा काउंट आलेला आहे 132. तर आता बघू सगळ्या मोठी आहे, कारण की आईनं एका सरळ आणि 5 केले 4 केलेले आहेत. पण वेदून मध्ये कांड केलेला आहे, वेदून कुठं पण काढलेलं आहे. तर बघू आता किती आहे श्रेयाची काउंट. तर गाईज बाद में तर गाईज परत नसून परत मोपलं तिथे 111 आलं, आधी 112 आलं, परत 111 आलं, 2 मायनस गेलं, 1 मायनस गेलं. आणि आता आम्ही तिघांनी पण एक वही लाईन ट्राईन मोपलं. तर करेक्ट 113. संस्कृती थोडं बरोबर होतं 112, असं 107 लय लांब होतं आणि 132 माझं लयच लांब होतं. तर 113 हे करेक्ट आन्सर आहे. 113 पूर्ण पापड आमचे बनलेले आहेत आणि सांडगे माहीत नाही अर्ध्या पेक्षा जास्त खाऊन टाकलेले आहेत. आता एवढे राहिलेले आहेत आणि इकडे एक सुद्धा मिळणार नाही तुम्हाला, फक्त एवढं भेटलेलं आहे. आता आलोय वर पाणी मारला घरासाठी. तर पापड बिजणे म्हणून ह्या भिंतीला आम्ही लास्ट ठेवणार आहे. तर ह्या भिंतीपासून तिकडे आता त्यात मला स्टार्ट आहे, ते एवढं झालेलं आहे. आता ह्या भिंतीला बघू परत मारूया. काय फुल काम करून आलेलं आहे गुरांची आणि फॅन पण लावलेला आहे, कारण की एकदम एवढा घाम आलेला आहे. शेण वगैरे वडील वगैरे काढलं, गुरु पाणी पाजले, ड्रम भरायचं चालू आहे. तर आजच्या बोलतो बस एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग असेल ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.